सुंदर माझं नाव आदित्य श्रीकांत उत्पात. मी ॲक्च्युली हा कार्यक्रमाबद्दल इन्स्टावरती बघितलं होतं आणि उत्सुकता निर्माण झाली. त्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर नाव बघितलं, त्यानंतर अजून थोडी उत्सुकता होती, कारण त्यांचे ऑलरेडी शिवाजी महाराजांवर एवढे सुंदर कार्यक्रम असतात. म्हणून या कार्यक्रमासाठी आज विशेष आलो आणि सर्व सादरीकरण एक नंबर, म्हणजे खूप छान कार्यक्रम होता. त्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची भावना खूप जास्त प्रकारे अत्यंत उत्कटतेनं आम्ही या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि खरोखर अत्यंत समाधान झालेलं आहे. खूप छान कार्यक्रम, सर्वांनी बघावा असा कार्यक्रम. श्रीराम जोशी स्वातंत्र्यवीर एक अप्रतिम नाटक आणि एक सुंदर त्याचं दिग्दर्शन आणि अप्रतिम रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. मंजिरी मराठे ताईंच्या मार्गदर्शनाखाली जे झालेलं नाटक होतं खूपच सुंदर, डोळ्यात डोळे पाणावलेले होते आणि स्वातंत्र्यवीर परत जिवंत आपल्यासमोर उभे राहिले ही जाणीव जणू भासू लागली होती. त्यामुळे दादरच्या सावरकर राष्ट्रीय स्मारकाला हॅट्स ऑफ आणि वंदे मातरम. नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. आज मंजिरी मराठे म्हणजे माझी मैत्रीणच आहे, सावरकरांच्या प्रयोगाला आले होते आणि अतिशय उत्तम झाला कार्यक्रम. वारंवार डोळे भरून येत होते तो सगळा प्रयोग पाहत असताना, कारण त्यांनी केलेला त्याग आणि आता आपण जे भारतात चित्र बघतोय तर त्यातली विसंगती सतत जाणवत राहिली आणि आपण काय घ्यायला पाहिजे, आजच्या तरुणांनी काय घ्यायला पाहिजे या मागच्या पिढीकडून, हे सतत जाणवत राहिलं आणि डोळे पाणावत राहिले. खूप सुंदर झाला प्रयोग आणि असे सर्व ठिकाणी याचे प्रयोग व्हायला पाहिजेत आणि आजच्या तरुणांपुढे त्यांचं जे कार्य आहे सावरकरांचं ते पोचलं पाहिजे, ते असं मला जास्त प्रकर्षाने वाटतं. अगदी मी विदुला सहस्रबुद्धे भरतनाट्यमध्ये आता म्हणून स्वातंत्र्यवीर ह्या कार्यक्रमाला मी आले होते. अप्रतिम कार्यक्रम. काय असेल म्हणून स्वातंत्र्य मला काही लक्षातच नव्हतं काय असेल, पण ज्यांनी लिहिलं आहे अप्रतिम लिहिलं आहे आणि सादरीकरण सुद्धा खूप सुंदर होतं. त्याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्यांनी नक्की बघायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं, विशेषतः तरुण पिढीला, लहान मुलांना हे कळायला पाहिजे की का ते स्वातंत्र्यवीर नक्कीच हे महत्त्वाचं. प्रयोग अक्षरशः अप्रतिम आहे. म्हणजे 10 चित्रपट बघून सुद्धा जो परिणाम साधणार नाही तो परिणाम 1-1.5 तासाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्तम साधला. म्हणजे लेखन हे अप्रतिम आहे आणि सादरीकरण म्हणजे त्यातले दिग्दर्शन, सादरीकरण, प्रकाश योजना, संगीत टोटल खूपच त्याचा इम्पॅक्ट, गाण्यांचा सुद्धा अतिशय सुंदर आला. त्यामुळे एक कीर्तनकारी या नात्याने मी सुद्धा सगळ्यांना खरंच प्रार्थना करेन की ज्या ज्या शाळांसाठी, ज्या महाविद्यालयांसाठी, ज्या संस्थांसाठी शक्य आहे तितक्या जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयोग करावा की ज्यायोगे ज्यांना म्हणून असं वाटतं की पुढच्या पिढीच्या हृदयात सावरकर जावेत त्या सगळ्या जाणत्या लोकांनी हा जरूर प्रयत्न करा. प्रत्येकाला अभ्यास करून सावरकर मांडणं शक्य नाही आहे. तर हा अनायासे इतका सुंदर प्रयोग मांडला गेला आहे की जो अक्षरशः तरुणांच्या आता हृदयामध्ये सावरकरांचं एक भव्य मंदिर उभं करेल, इतका सुंदर प्रयोग आहे. तर निश्चितपणे या प्रयोगाचा खूप विचार करा. निशब्द व्हायला होता अक्षरशः काही करायला, माणूस हेलावून जातो. आणि ह्या सगळ्या निर्मितीबद्दल सावरकर स्मारकाचे आणि त्या सगळ्या कलाकारांचे, दिग्दर्शकाचे खूप खूप आभार.